भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार आहे. 18 दिवसांनंतर अंतराळातून ते पृथ्वीवर परतणार आहेत. शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर सुद्धा आहेत. एक्झिओम ही मोहीम आणि या मोहिमेसाठी ते अंतराळामध्ये गेलेले होते आणि आता पुन्हा एकदा ते पृथ्वीवर परतणार आहेत. कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये स्प्लॅश डाऊन होणार आहे. भारतीयांसाठी आजचा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. एक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह अंतराळवीर ISS अंतराळ स्थानकामध्ये गेलेले होते. काल दुपारी त्यांच्या पृथ्वीवर परतण्याचा प्रवास हा सुरू झालेला आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3च्या सुमारास ते पृथ्वीवर परतणार आहेत. परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातून अविस्मरणीय प्रवास असल्याचा संदेश सुद्धा पाठवलेला होता. तर एक्झिओम 4 ही अतिशय महत्त्वाची अशी मोहीम होती आणि त्यासाठी अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अंतराळात झेपावलेले होते. 18 दिवसांनंतर ते पुन्हा एकदा आता पृथ्वीवर यायला निघालेले आहेत. कालपासून त्यांचा हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. 41 वर्षांनंतर एका भारतीय व्यक्तीला अंतराळवीर होण्याचा मान मिळालेला आहे आणि तो शुभांशु शुक्ला यांना मिळालेला आहे. त्यांनी काल एक संदेश सुद्धा भारतीयांसाठी दिलेला होता. काय म्हटलेलं होतं त्यांनी संदेशात, पाहूयात. आज का भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है. आज का भारत निडर दिखता है. आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है. आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है. और इन्हीं सब कारणों की वजह से मैं एक बार फिर से कह सकता हूं कि आज का भारत अभी भी सारे जहां से अच्छा दिखता है. तर 39 वर्षीय शुभांशु शुक्ला आणि एक्झिओम 4 या अंतराळ मोहिमेमध्ये अतिशय महत्त्वाचं असं त्यांचं स्थान आहे आणि आता पुन्हा एकदा ते पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आज दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियामध्ये त्यांचं यान उतरणार आहे. त्यांनी आपल्या संदेशामध्ये हा संपूर्ण प्रवास अतिशय अविस्मरणीय असा होता आणि त्याचबरोबर अंतराळातून भारत हा सुंदर दिसतो, अतिशय सुंदर दिसतो असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले अंतराळवीर आहेत आणि त्याचबरोबर राकेश शर्मा यांच्यानंतर कक्षेमध्ये प्रवास करणारे ते दुसरे भारतीय ठरलेले आहेत. 1984 साली राकेश शर्मा हे अंतराळात गेलेले होते आणि त्यानंतर हा मान शुभांशु शुक्ला यांना मिळालेला आहे, भारताला मिळालेला आहे. निश्चितच अतिशय महत्त्वाची अशी ही अंतराळ मोहीम होती आणि यामध्ये भारताचा एक अंतराळवीर सहभागी होता. त्यामुळे भारतासाठी सुद्धा ही निश्चितच ऐतिहासिक आणि अभिमानाची बाब आहे. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं या संपूर्ण प्रवासासाठी सुमारे 550 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. हा अनुभव इस्रोला सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आगामी काळात ज्या अंतराळ मोहिमा आहेत त्याच्यासाठी आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत लीना बोकील मॅम, ज्या अंतराळ तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत. मॅम, आपलं स्वागत आहे या संपूर्ण झी24 तासच्या बातमीपत्रामध्ये. आपल्या सगळ्यांसाठी आजचा अतिशय अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आहे, कारण शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहेत. दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियामध्ये त्यांचं यान हे परतणार आहे. कशा पद्धतीची ही संपूर्ण मोहीम होती आणि भारतासाठी ही खरं तर खूप अभिमानाची बाब आहे, त्या संदर्भात अधिक सांगाल? नाही, इस्रोसाठी, भारतासाठी, इंडियन एअरफोर्ससाठी आणि गगनयान मोहीमसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अख्ख्या देशाला म्हणजे अभिमान आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आता थोड्याच वेळात अंतराळवीर म्हणजे आपलेच इंडियन एअरफोर्सचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला जे या मोहिमेचे पण पायलट आहेत, त्यांचं यश म्हणजे ते परत आल्यानंतर हे जे ही जी मिशन अकम्प्लिश होणार आहे याच्यामध्ये यश मिळाल्यानंतर गगनयानसाठी, इस्रोसाठी एक पहिली पायरी किंवा टप्पा असेल आणि मग पुन्हा एकदा रिगरस ट्रेनिंग आणि इतर अंतराळवीर जे आहेत त्यांच्याबरोबर पण हे अनुभव शेअर करतील.
खरं तर ते इस्रो बरोबर आणि तमाम भारतातल्या जनतेशी पण ते नंतर संपर्क करणार आहेत थ्रू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, त्यांचे टॉक्स, त्यांचे सगळे एक्सपिरियन्स ते शेअर करणार आहेत. आणि हे जे प्रयोग केलेले आहेत त्यांनी ते 7 व्हेरी इम्पॉर्टंट 7 एक्सपेरिमेंट्स म्हणजे भारताचे. इतर खरं तर सगळ्याच जणांचे मिळून एकूण 60 एक्सपेरिमेंट्स कंडक्ट केले आणि सगळ्यात हेविएस्ट किंवा असं म्हटलं जातं बिझिएस्ट टाइम इन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असे 2 आठवडे या 4 ॲस्ट्रोनॉट्सने तिथे घालवलेला आहे वेळ. आणि इतर गोष्टी त्यांच्या रुटीनमध्ये सगळं करून आता यशस्वीपणे जेव्हा खरं खाली लँड होतील, पॅसिफिक स्प्लॅश डाऊन होईल आणि मग त्यांना हे कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर आणलं जाईल. सो इट विल बी अ हिस्टॉरिक मोमेंट, कारण भारतासाठी हे पहिले भारतीय नागरिक आहेत जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले. आणि 40 वर्षानंतर कॉस्मोनॉट राकेश शर्मा सरांनंतर हे आता शुक्स स्पेसमध्ये जाऊन येणार आहेत. सो इट इज ए माइलस्टोन. हे भारतासाठी आपलं सगळ्यांचंच लक्ष आता लागून आहे. ही विल बिकम अ नॅशनल हिरो अकॉर्डिंग टू मी. येस. अगदी मॅम, तुम्ही आता उल्लेख केलेला होता गगनयान मोहिमेचा. 2027 साली आपली ती मोहीम आहे. तर आता जी अंतराळाची जी मोहीम होती एक्झिओम 4, त्या मोहिमेमध्ये शुभांशु शुक्ला जाऊन आल्यामुळे आगामी ज्या आपल्या मोहिमा असतील किंवा 2027ला जी गगनयान मोहीम आहे त्याच्यामध्ये भारताला कसा याचा फायदा होणार आहे? गगनयान मोहीम ही जी 2 ते 3 वर्षानंतर होणार आहे, पहिली असेल अनमॅन्ड, म्हणजे फक्त आपण स्पेसक्राफ्ट पाठवून स्पेस स्टेशन पाठवणार आहोत आणि एक रोबोट असेल. पण त्यानंतर 3 अंतराळवीर जातील. त्यापैकी हे एक आहेत शुभांशु शुक्ला. आणि 4 पैकी ज्यांची निवड झालेली आहे त्यापैकी 3 जण तरी जाणारच आहेत. सो ही एक पहिलीच भारतासाठी मोहीम असल्यामुळे पहिलाच अनुभव, फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि त्यामुळे हे जे प्रयोग करून आणलेले आहेत त्याचा फायदा नक्की होणार आहे, कारण तिथे मोड आलेली मटकी, मूग हे सगळं तिथे स्वयंपाक करून त्यांना बनवून खायला लागेल. ऑफकोर्स डिफेन्सची फूड रिसर्च जी इन्स्टिट्यूशन आहे ते पण या मोहिमेत आहेतच पार्टनर्स किंवा कोलॅबरेटर्स. आणि तिथे जाऊन आता सुद्धा त्यांनी एक सेलिब्रेशन केलं, एक म्हणजे त्यांची अशी भारतीय मेजवानी होती. तर आमरस आणि गाजराचा हलवा, मूग डाळ हलवा असं पण खाल्लं. आणि इतर ॲस्ट्रोनॉट्स जे आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधले आणि एक्झिओम मधले इतर 3 जणांना हे खूप आवडलं सगळं, कारण पहिल्यांदाच प्रथमच भारतीय अंतराळवीर गेल्यामुळे ते आपली स्पेशालिटी घेऊन गेले, राईसचे, भाताचे प्रकार. आणि त्यामुळे इतरांना आवडले. आणि हा एक प्रयोग होता. हे फूड आपलं तिथे कसं चालतं, कारण आपलं जरा स्पायसी असतं, तिथे अलाउड नसतो स्पायसी फूड किंवा जेवण असं नेता येत नाही. सो खूप प्रकारचे प्रयोग होते खरं तर. त्यापैकी एक होता जेवणाचा, कारण जर अधिक काळ तिथे राहिले ॲस्ट्रोनॉट्स आणि जर आपल्याला एक मोठी मून कॉलनी किंवा अशी नंतर फ्युचरमध्ये करायची असेल तर आपण जेवण इथून सगळं घेऊन जाऊ शकत नाही, वजन किंवा जास्ती सामान नेता येत नाही. मग आपल्याला तिथे सगळंच बनवावं लागेल पीक. आणि म्हणूनच शुक्ला म्हणाले मागच्या आठवड्यात की हॅव बिकम अ फार्मर, म्हणजे कृषी, सिंचन सगळ्या गोष्टी केल्या, कारण हे एक प्रयोगाचाच हा भाग होता. आणि नक्कीच याचा गगनयानला फायदा होणार आहे. अगदी मॅम, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2025 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खरं तर संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण मार्चमध्ये सुनीता विल्यम्स या 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतलेल्या होत्या. आणि तसंच आता जाणं अंतराळामध्ये हे सोपं असतं, पण येणं हा जो प्रवास आहे तो तुलनेनं कठीण मानला जातो. शुभांशु शुक्ला आता परतीच्या प्रवासाला त्यांचा सुरुवात झालेली आहे. दुपारी 3 वाजता ते इथे उतरतील. पण साधारण या संपूर्ण प्रवासाविषयी सांगा. काल अनडॉकिंग झालं, तर ती अनडॉकिंगची प्रक्रिया जी असते ती थोडी मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं. आणि शुभांशु शुक्ला या मिशनचे पायलट आहेत, म्हणजे सेकंड इन कमांड आफ्टर मिशन कमांडर पेगी. तर त्यामुळे खूप अनुभव असल्यामुळे त्यांना पायलट म्हणून खरं तर निवड त्यांची झालेली आहे. तर हा त्यांचा मेजर रोल होता अनडॉकिंगला. आणि अनडॉकिंग व्यवस्थित झाल्यानंतर थोडाफार ऑटोनॉमस म्हणजे ऑटोमॅटिक मोडमध्ये असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं बऱ्याच वेळेला. सो पायलटचा रोल खूप मोठा असतो.
आणि वातावरण आपलं जे आहे पृथ्वीच्या भोवतीचं, इथे रिएंट्री करताना सगळ्यात मोठी चॅलेंज असते. आणि एक तर तापमान वाढतं, मग त्यासाठी हीट शील्ड्स असतातच. आणि 2 थ्रस्टर्स म्हणजे ब्रेकिंगसाठी, कारण ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजे वेग इतका असतो पृथ्वीच्या भोवती फिरत असताना यान म्हणजे स्पेस स्टेशन. आणि मग हे यान जेव्हा अनडॉकिंग करून खाली उतरायला लागलं, मग त्यानंतर त्याचा वेग कमी 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 केला जातो. आणि त्यासाठी पायलटचा रोल किंवा क्रुशियल मॅन्युव्हरिंग ज्याला म्हणतात, हा त्याचा मोठा त्यांचा रोल असणार आहे. आणि त्यानंतर डिसेंट ज्याला म्हणतात, म्हणजे हळूहळू वेग कमी करून डिसेलरेशन करून पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण एकीकडे ओढत असतं खाली. आणि त्यांना यांचं स्पीड म्हणजे एअर ब्रेकिंग करून थ्रस्टर्सचा इंजिनचा वापर करून मग 2 पॅराशूट आधी आणि नंतर 4 डिप्लॉय करून त्याचा वेग इतका असतो 28,000 किलोमीटर प्रति घंटा. आणि तो हळूहळू मग वेग कमी करत इतका कमी होतो की नंतर जवळजवळ 18,000 फीटवर आल्यावर पॅराशूट उघडतात आणि मग 35 किलोमीटर पर आवर आणि मग हळूहळू करत ते यान खाली पाण्यात उतरतं, ज्याला आपण स्प्लॅश डाऊन म्हणतो. आणि ते प्रशांत महासागर म्हणजे जनरली पॅसिफिक ओशन मध्ये होत असतं. आणि मग यान खाली सॉफ्टली लँड झालं म्हणजे पाण्यात उतरलं स्प्लॅश डाऊन झाल्यानंतर. मग स्पेसएक्सचं एक त्यांची स्पेशल बोट असते आणि रेस्क्यू मिशन, मग तसं त्यांना पाण्यातून किनारपट्टी म्हणजे जी कॅलिफोर्निया कोस्ट आहे तिथे आणलं जाईल आणि स्ट्रेचर वरून आणतात. आणि मग 4 जणांना हळूहळू आणून क्वारंटाईन, मग त्यांचे 7 दिवस त्यांचे नंतर रिहॅबिलिटेशन आणि या रुटीन मध्ये त्यांना हे सगळं करावंच लागेल. आणि हो बरोबर आहे, सुनीता विलियम्स 18 मार्चला परत आल्या. आणि आता शुभांशू शुक्ला म्हणजे त्या आहेत इंडियन ओरिजिनच्या आणि शुक्स आहेत भारतीय नागरिक. त्यामुळे खरंच आपल्यासाठी भारतासाठी खूप मोठी गोष्ट आणि हे वर्षच खूप महत्वाचं आहे. अगदी मॅम, तुम्ही उल्लेख केला तसं 7 दिवसापर्यंत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार आहे. साधारण त्या 7 दिवसांमध्ये कोणती खबरदारी घेतली जाते, काय नेमकी खबरदारी या संपूर्ण 7 दिवसामध्ये घेतली जाते पृथ्वीवर परतल्यानंतर? खरं तर स्पेस स्टेशन मधून आणल्यानंतर खाली आल्यानंतर कंटॅमिनेशन किंवा व्हायरस बॅक्टेरिया किटाणू किंवा विषाणू असे असू शकतात अशी त्यांची समज असते. आणि स्पेस सूटवर ते ॲक्युम्युलेट झाले असतील. पण एकंदरीत आपण जर मोठा प्रवास इथे पृथ्वीवरच केला तर किती हवामानमध्ये फरक जाणवतो. तर आता हे स्पेसमधून आल्यानंतर तिथे मायक्रो आणि झिरो ग्रॅव्हिटी असं वातावरण होतं, आर्टिफिशियली सिम्युलेटेड. अशा वातावरणातून येऊन पृथ्वीवर यायचं म्हणजे शरीराला आणि म्हणजे फिजिकल आणि मेंटल स्टेटला खरंच फरक पडतो. आणि मेंदूने पण आता समजून घ्यायला पाहिजे. आणि मेंदू मग अख्ख्या शरीराला सिग्नल देतो की बाबा आता तुम्ही स्पेसमधून खाली पृथ्वीवर आले आहात. आणि मग आता इथे परत बसायचं, उठायचं, चालायचं या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज सुरू होतील ज्या इथे नव्हत्या. कारण इट इज दे आर फ्लोटिंग म्हणजे झिरो ग्रॅव्हिटी आणि मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये ते असे कुठल्या तरी सपोर्टला धरून किंवा झोपताना पण त्यांचे स्लीपिंग बॅग असतात. आणि खाताना सुद्धा फ्लोटिंग असतात, पण त्यांना वेगळ्या प्रकारचं म्हणजे बबल असं पाणी पण देतात. मग जेवण सुद्धा जनरली आपण इथे खातो तसं खाऊ शकत नाहीत. आणि जेवण खाल्ल्यानंतर तोंडातून खाली गिळताना आपण इथे गुरुत्वाकर्षण आहे त्यामुळे ज्या गोष्टी इथे होतात पृथ्वीवर तशा नाही, जेवण तिथे खाली उतरत नाही. सो दे आर ट्रेन फॉर दिस. आणि म्हणूनच त्यांचं खरं तर सिलेक्शन झालेलं आहे आणि सिलेक्शन नंतर रिगरस ट्रेनिंग झालेली आहे. आणि म्हणूनच ते स्पेसमध्ये गेले. आणि जाऊन आल्यानंतर आता पुन्हा वेगळा विरुद्ध प्रकार म्हणजे खालनं वर गेल्यावर एक सवय करायची असते म्हणजे अक्लिमेटायझेशन किंवा अडॉप्ट करायची मेंदूने आणि शरीराने करायची असते अडॉप्शन. किंवा तसंच इथे अडॉप्ट करून इथे अडॅप्टेशन वेगळं असतं. परत पृथ्वीवर आल्यानंतर या कंडिशन्स हे वातावरण जे आहे याच्यासाठी परत ऍडजस्ट करावं लागेल.
अगदी मॅम, आपण आता थोडंसं एक्झिओम-4 या मोहिमेसंदर्भात बोलूयात. ही जी संपूर्ण मोहीम होती यामध्ये अनेक प्रयोग करण्यात आलेले होते. 18 दिवसांमध्ये वेगवेगळे प्रयोग झाले. यामध्ये साधारण अन्नपदार्थांवर परिणाम त्या संदर्भातलं संशोधन करण्यात आलं. त्याचबरोबर काही बिया सुद्धा त्यांनी तिथे नेलेल्या होत्या आणि इतर सुद्धा प्रयोग झालेले होते. हे सर्व प्रयोग आपल्या भारताच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं फलदायक ठरतील? एकूण 60 प्रयोग होते 4 ॲस्ट्रॉनॉट्ससाठी असाइन केलेले. पण शुभांशु शुक्लांना भारतातून 7 प्रकारचे विविध असे एक्सपेरिमेंट्स दिले होते. मोस्टली क्रॉप आणि सीड आणि असे म्हणजे बिया दिलेल्या होत्या. आणि ॲग्रिकल्चर कृषी तिथे करता येईल का, तर हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि IIT धारवाडकडून दिलेलं एक म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेजचं एक होतं, एक एक्सपेरिमेंट होती. आणि तिथे जर्मिनेशन होतं का, फूड म्हणजे इवन हे मटकीला वगैरे मोड येतात का, आणि मेथी नेली होती. हे सगळं सक्सेसफुल केलेलं आहे का, तर याचं जेवणासाठी खरं तर पुढच्या मोहिमेसाठी याचा फायदा होणार आहे. आणि एक म्हणजे तो वॉटर बेअर जो नेला होता, तर तो अतिशय एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये आणि कितीतरी अब्ज वर्ष असे मिलियन्स ऑफ इयर्स तो एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह झालेला आहे. स्पेसमध्ये होतो का, मग आता हा पण अभ्यास केला शुभांशु शुक्लाने. आणि मग एक होता की फूड किंवा याचा मेटाबॉलिझमचा आपल्या शरीरावर कसा फरक पडतो. मसल लॉस होतो, मसल ॲट्रोफी ज्याला म्हणतात, किंवा बोन डेन्सिटी कमी होते स्पेसमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी. आणि एक होता मधुमेह म्हणजे डायबेटिक पेशंट तिथे जाऊ शकतात का, किंवा जर डायबेटीस असेल तर इन्सुलिन आणि इंजेक्शन आणि औषधाचा तिथे इफेक्ट होतो का, त्याचा प्रभाव कसा वेगळा होतो का. तर आजपर्यंत एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे ॲस्ट्रोनॉट्स किंवा अंतराळवीर इतर देशांचे इवन शुक्स गेलेले आहेत, ते पायलट आहेत आणि ॲस्ट्रोनॉट अंतराळवीर. पण येणाऱ्या काळात फ्युचर मिशन्स म्हणजे स्पेस टुरिझम असेल, तर कॉमन मॅन विल ऑल्सो गो टू स्पेस. मग कोणाला BP आणि ब्लड प्रेशर किंवा डायबेटीस असे पण आजार किंवा कंडिशन्स असू शकतात. मग नंतर फ्युचर मिशनसाठी याचा फायदा होणार आहे. आणि एक गोष्ट आहे की बायो किंवा लाईफ सायन्स रिलेटेड ॲग्रिकल्चर, बॉटनी, झुऑलॉजी असे प्रयोग जास्ती आहेत आणि नॉट सो मेनी इन फिजिक्स. तर इतर देशांचे पण इंटरेस्टिंग असे होते एक एक्सपेरिमेंट्स. आणि सगळ्याचा उलगडा होईलच लवकरच. आपल्याला हे 7 एक्सपेरिमेंट्स माहिती आहेत. इवन मोबाईलचा स्क्रीन किंवा लॅपटॉपचा स्क्रीन, डिजिटल हे जे आपण मीडिया वापरतो, तर याचा इम्पॅक्ट मेंदूवर होतो का, आणि ब्रेन थिंकिंग किंवा कॉग्निटिव्ह थिंकिंगला याचा इफेक्ट होतो का, असे विविध प्रकारचे एक्सपेरिमेंट्स होते. आणि ते सगळे यशस्वी केलेले आहेत. आणि इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ॲस्ट्रोफिजिक्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जिथून त्यांनी मास्टर्स केलेलं आहे शुक्सने, त्यांची इनिशियल ट्रेनिंग झाली NDA मध्ये, आणि इंडियन एअरफोर्सचे पायलट म्हणून त्यांची अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालं. त्यांनी कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आणि कॉम्प्लेक्स एअरप्लेन्स चालवले ॲज अ पायलट आणि टेस्ट पायलट म्हणून. आणि मग आता त्यांची निवड झालेली आहे या मोहिमेसाठी, गगनयानसाठी. आणि त्यांची मास्टर्स आहे एरोस्पेस टेक्नॉलॉजीमध्ये, आणि म्हणूनच त्यांची निवड झाली. तर हे विज्ञानाचे प्रयोग, स्टेम ज्याला म्हणतात, किंवा स्टीम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट आणि आर्किटेक्चर अँड मॅथमॅटिक्स, असे विविध प्रकारचे म्हणजे एक्स्ट्रीम प्रयोग तिथे स्पेस स्टेशनमध्ये केले. आणि खूप जण विचारतात की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाऊन का, तर काही प्रयोग जे आपण इथे करतो पृथ्वीवर, त्याचा रिलेव्हन्स स्पेसमध्ये नसतो किंवा त्या गोष्टी तिथे वर्क होत नाहीत. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एक मोठंच्या मोठं फुटबॉल स्टेडियमच्या डायमेन्शनचं एक हायटेक ती लॅबॉरेटरी आहे. म्हणजे विज्ञानाची सगळी प्रयोगशाळा अशी स्पेसमध्ये ॲस्ट्रॉनॉट्सने जाऊन पार्ट बाय पार्ट असेंबल करून ही स्पेस स्टेशन हे तयार केलेलं आहे. आणि इट इज ट्रुली इंटरनॅशनल. त्याच्यामध्ये नासा, रशिया, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी, या सगळ्या काही स्पेस एजन्सीजचा सहभाग आहे. पण पहिल्यांदाच प्रथमच इस्रोने पार्टिसिपेट केलेला आहे. आणि हे सुद्धा सगळं गगनयानची तयारी ही आपली चालू आहे, जे सगळं
आत्मनिर्भर भारत याचीच आपण या पावलावर किंवा त्याच्यावर पाथवर चाललो आहे. सो इट इज गोइंग टू बी इंडिजिनियस आर ओन व्हेरी ओन स्पेस स्टेशन गगनयान. त्यासाठी ही सगळी पूर्वतयारी चालू आहे. अगदी धन्यवाद आपण मॅम केलेल्या या संपूर्ण विश्लेषणाबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल. तर आता सर्वांच्या नजरा या दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियामध्ये जे यान आता उतरणार आहे त्याकडे लागलेले आहेत.